आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर मुळे साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाइस ॲडमिरल श्री सतीश गोरमाडे साहेब, श्री दीपक खंडेकर साहेब, श्री प्रमोद पांडेकर जी, श्री सुशील गायकवाड आणि ज्यांच्यामुळे मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग लाभला आहे ते आनंदराव पाटील, मुळे मॅडम, खांडेकर मॅडम आणि गोरमाडे मॅडम, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामिनेशनमध्ये जे उत्तीर्ण झाले ते सर्व प्रशिक्षणार्थी, पुढच्या ट्रेनिंग करता उपस्थित असलेले राज्यातील मोठ्या संख्येने उपस्थित जे या परीक्षेला सामोरे जाणार आहेत ते सर्व प्रशिक्षणार्थी आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला खरोखर मनापासून आनंद होत आहे. योगायोगाने 2019च्या शेवटी कोरोना सुरू व्हायच्या अगोदर चेन्नईला जे डॉक्टर आंबेडकर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ आहे त्याच्या कॉन्व्होकेशन करता आमचे नागपूरचे बनवालालजी पुरोहित तिथे त्यावेळेला तामिळनाडूचे गव्हर्नर होते आणि त्यांचा आग्रह होता की त्या कॉन्व्होकेशनला तुम्हीच आलं पाहिजे. आणि त्यावेळेला गेलो मी. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉन्व्होकेशन होतं आणि त्यानंतर संध्याकाळी बार काउन्सिल ऑफ तामिळनाडूने माझं व्याख्यान ठेवलं होतं. तर तो मधला काळ होता. त्या काळामध्ये आनंदराव पाटील मला भेटायला आले आणि साहजिकच आहे की जर दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये तुम्ही गेले आणि तुम्हाला मराठी माणूस मिळाला तर एक आनंद होतो. आणि त्यावेळेला चर्चा झाली आणि चर्चेच्या ओघात त्यांनी सांगितलं की मी असं आम्ही महाराष्ट्राचे सगळे जे ऑफिसर्स कार्यरत आहोत देशाच्या विविध भागामध्ये आम्ही दिल्लीला असा उपक्रम चालू केला आहे की जे महाराष्ट्रातून प्रशिक्षणार्थी येतात त्यांना योग्य ते ट्रेनिंग मिळालं पाहिजे, त्यांचा मॉक इंटरव्ह्यू झाला पाहिजे. आणि त्यांनी त्यावेळेला ओघात सांगितलं की ज्ञानेश्वर मुळे साहेब पण आमच्यासोबत आमचे मार्गदर्शक आहेत. आणि मुळे साहेबांबद्दल मी त्यांचं खूप लिखाण वाचलं होतं आणि एक जो IAFS माणूस आहे तो साहित्यिकी आणि मराठी साहित्यिक, कारण की बरेचसे असे ऑफिसर्स आहेत सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये की जे सोबत म्हणजे साहित्यातही करतात पण नॉर्मली त्यांचं साहित्य इंग्रजीमध्ये असतं, परंतु आपल्या मातृभाषेमध्ये परदेशात राहून परदेशात ॲम्बेसेडर असलेला माणूस मराठीमध्ये लिहितो आणि एका चांगल्या चांगल्या साहित्यिकासारखं लिहितो. त्यांच्या भाषणातून त्यांना दाखवूनच दिलं की ते किती चांगले साहित्यिक आहेत. तर एक त्यांना मी आनंद पाटलांना म्हटलं की या माणसाबद्दल मी खूप ऐकलेलं आहे, माझी त्यांना भेटायची इच्छा आहे. आणि आनंदराव पाटील म्हणाले की त्यांची भेटही करून देऊ मी आणि तुम्ही जर आमच्या कार्यक्रमाला आले तर मला आनंद होईल. मी म्हटलं तुमच्या कार्यक्रमालाच नाही तर तुमच्या या पूर्ण उपक्रमामध्ये जर मला सहभागी होण्याची जर संधी मिळाली तर तो माझ्यासाठी एक मराठी माणूस या नात्यानं एक अभिमानाचा राहील. आणि दुर्दैवाने त्यानंतर मार्च 2020 पासून आपण बघतो की कशी परिस्थिती निर्माण झाली देशामध्ये, जगामध्ये, की एक प्रचंड अशी उलटापालट झाली. कधी आपण विचारही केला नसेल की अशी कधी आयुष्यामध्ये पाळी येऊ शकतो. आताच आदित्य जीवने यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. सुरुवातीलाच आपण श्रद्धांजली वाहिली की जे या काळखंडामध्ये महाराष्ट्रातील आपले जे शिलेदार होते ते जिंकू शकले नाही या युद्धासोबत. आणि त्यामुळे जरी या कार्यक्रमात अशी अपेक्षा होती की लवकरच मी सहभागी होईल, परंतु 1.5-2 वर्षाच्या कालखंडानंतर आपल्यासोबत येण्याचा मला आपल्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आनंद मिळतोय. याचा खरोखर आनंद आहे. 10-15 दिवसापूर्वी यावेळेला आनंद पाटलांचा मला निरोप आला की 3 तारखेला
हा कार्यक्रम आयोजित आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला गोव्याला जायचं होतं. परत त्यांचा एक 8-10 दिवसाच्या नंतर मेसेज आला की 29 तारखेला प्रीपोन झाला आहे. तर मला स्वतःला आनंद झाला की कार्यक्रम दुसऱ्या कारणामुळे जरी प्रीपोन झाला तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला आनंद मिळणार आहे. खरोखरच मुळे साहेबांनी सांगितलं, पूर्ण आपल्याला माहिती दिली, त्यांनी पार्श्वभूमी समजावून सांगितले की कुठल्या परिस्थितीमध्ये पुढच्या पाऊलचं निर्मिती झालेली आहे. आपण बघतो की एकदा माणूस यशस्वी झाला कुठल्या परीक्षेमध्ये आणि मग IAS असो, IPS असो, IFS असो, हे तर एक देशातल्या बहुतांश लोकांसाठी एक ते ड्रीम असतं. आणि ते झालं की त्यानंतर फक्त माझं करिअर मी कसं वर जाईल, पहिली पोस्टिंग SDO आहे तर कसा चीफ सेक्रेटरी पर्यंत पोहोचेल, IFS मध्ये निवडून झाल्यावर तर कसा USAचा अँबॅसेडर होईल किंवा देशाचा फॉरेन सेक्रेटरी होईल, IPS आहे तर मी कसा डायरेक्टर जनरल पर्यंत पोहोचेल. आणि त्यासोबत मग मी सर्व्हिसेसमध्ये आहे तर माझे मुलं सर्व्हिसेसमध्ये गेले पाहिजे, मी IAS आहे तर माझा मुलगा IAS झाला पाहिजे, माझा मुलगा IFS झाला पाहिजे, ही भावना राहते. परंतु ज्या समाजाने मला काही दिलं आहे त्या समाजाला माझं काही देणं लागतं, ही भूमिका असलेले फार कमी असतात. आणि म्हणून पुढचे पाऊल ज्या उद्दिष्टांनी स्थापन झालेली आहे की व्हॉट वी हॅव गेन फ्रॉम द सोसायटी वी मस्ट गेट बॅक फ्रॉम द सोसायटी, या त्यांच्या संकल्पनेबद्दल त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी पडेल. मुळे साहेबांनी सांगितलं की सेंट्रल सर्व्हिसेसला जे विद्यार्थी बसतात त्यांना ट्रेनिंग देणं हा पुढच्या पाऊलमधला एक छोटासा भाग आहे. संकल्पना फार मोठी आहे. महाराष्ट्राला फार मोठी परंपरा रमलेली आहे. घोरमाडे साहेबांनी आताच सांगितलं, शिवाजी महाराजांचं जरी आपण चरित्र वाचलं तरी आपल्या आयुष्यामध्ये एक ते प्रेरणादायी राहील. फार मोठी परंपरा लाभलेली आहे महाराष्ट्राला समाज सुधारकांची. मुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फार मोठं इंटेलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर आहे महाराष्ट्रामध्ये. मग ते न्यायशास्त्रात रामशास्त्री प्रभूने असो, शिवाजी महाराजांच्या बद्दल तर आपल्या सर्वांना आपले प्रेरणास्थान आहेत. मग ते लोकमान्य टिळक असो की ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुरुवातीला अतिशय मोलाची अशी कामगिरी बजावली. आगरकर रानडे असो समाजसुधारक, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले खांद्याला खांदा लावून ज्यांनी विषमतेच्या विरुद्ध लढा दिला. नुसतं विषमता जाती जातीची नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की या देशामध्ये जर सर्वात कनिष्ठ कुणाला लेखल्या जात असेल तर ती म्हणजे महिला. महिलांना शिक्षणापासून मज्जा होता आणि सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षक झाल्या. महात्मा फुलेंनी त्यांना म्हटलं की तुम्हाला महिलांना शिकवावं लागेल. आणि ज्यावेळेला त्या महिलांना शिकवायला जायच्या त्यावेळेला त्यांच्यावरती शेण फेकला जायचं. आणि पहिल्या दिवशी ज्यावेळेला त्या आल्या विद्यार्थिनींना शिकून परत रडायला लागल्या महात्मा फुलेंना की मला तर सगळे माझ्या अंगावरती शेण फेकत आहेत, तर मी नाही करू शकणार आहे. महात्मा फुले निर्धाराने म्हणाले की नाही, हे करावं लागेल. तू एक काम करत जा की एक पातळ सोबत घेऊन जात जा. रस्त्यामध्ये जे लोक शेण फेकतील त्यांना फेकू द्यायचं. शाळेमध्ये गेल्यावरती दुसरं पातळ नेसायचं आणि शिकवणं झालं की परत चांगलं पातळ पिशवीमध्ये टाकून शेणाचं पातळ घालून निघायचं की म्हणजे ज्यांना फेकणार आहे ते फेकत राहावं. परंतु आपण आपल्या निष्ठेने जे कार्य सुरू केलेलं आहे ते महिलांच्या शिक्षणाचं कार्य पुढे
गेलं पाहिजे. आणि आज आपण बघतोय की आज खांडेकर साहेबांच्या मिसेस, त्यांच्या सहधर्मकारिणी, मुळे साहेबांच्या सहधर्मचारिणी आज त्यांच्या बरोबरीने एक मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. आताच मृणाली जोशींनी त्यांचं मनोगत आपल्या पुढे मांडलं. आपण बघू शकतो, म्हणजे हा विचार केला पाहिजे की त्यावेळेला जर महात्मा फुलेंनी आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हिंमत केली नसती, यांनी जर निर्धार केला नसता, तर आज महिला ज्या पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत, नवे बऱ्याचशा क्षेत्रात पुढेही आहेत, त्या करू शकल्या असता का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मुळे साहेबांनी सांगितलं, त्यांच्या नावाने जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होत आहे, हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी प्रवास सांगितला, वाळवंटकर ते आंबेडकर हॉल. आपल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष वाळवंटकर होते, भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हा एक योगायोग आहे की आपली घटना ज्या वेळेला तयार झाली, तिथं जवळपास 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच्यावरती सांगोपांग असे चर्चा होऊन तिचा 26 नोव्हेंबर 1919 रोजी आपण अडॉप्ट केलं. आणि त्यानिमित्तानं आपण 2 दिवसाच्या अगोदरच देशामध्ये संविधान दिवस, कॉन्स्टिट्यूशन डे मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला. तर त्या घटना समिती दुहेरी कार्य करत होती. ज्यावेळेला घटनेचं काम चालायचं त्यावेळेला इट यूज टू सीट ॲज अ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, आणि ज्यावेळेला एक रिप्रेझेंटेटिव्ह देशाचे सगळे त्या असेंब्लीमध्ये होते, त्यावेळेला असेंब्लीचं कार्य चालायचं. जेव्हा जेव्हा घटना समिती बसायची त्या हाऊसमध्ये, त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्षपद करायचे, आणि ज्यावेळेला ती असेंब्ली राहायची त्यावेळेला माळवणकर साहेब त्या काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून कार्य करायचे. आणि म्हणून या महाराष्ट्राला ही फार मोठी परंपरा लाभलेली आहे, त्या फार मोठं विचारधन लाभलेलं आहे. ते विचारधन जगभर पोहोचवण्याचा जो आपण संकल्प केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा असा आहे. दिल्लीमध्ये राहून महाराष्ट्राच्या मातीशी नाळ ठेवण्याचा आपण सर्वांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी खरोखर आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करू इच्छितो. आपल्या या कार्यामध्ये माझ्या हातून जे काही एक खारीच्या रूपाने जो काही वाटा उचलता येईल तो निश्चितच मी करण्याचा प्रयत्न करेल. आज आपण बघतो आहोत की आजचा कार्यक्रम मुख्यत्वे जे आपले सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे. आणि त्याचबरोबर जे परीक्षार्थी परीक्षेच्या तयारी करता आलेले आहेत त्यांना या सर्वांपासून प्रेरणा मिळून मुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपला जो आकडा आहे सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये तो वाढवण्याच्या दृष्टीने त्या सर्वांना प्रेरणा मिळवण्याचा कार्यक्रम आहे. आताच मुळे साहेब म्हणाले की त्यांचं मिशन पॉझिटिव्ह हा एक दुसरा उपक्रम आहे आणि तो न्याय, स्वतंत्रता आणि समता यावरती आधारित आहे. आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचा जर कुठला ग्रंथ असेल तर तो म्हणजे भारताची राज्यघटना, आपले संविधान. प्रत्येक धर्माचा आपला आपला धर्मग्रंथ असतो, मग ते भागवत असो किंवा महाभारत असो, कुराण असो, बायबल असो. परंतु देशाच्या प्रत्येक नागरिकाचा, मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, त्या सर्वांचा
सर्वात मोठा ग्रंथ म्हणजे भारताची राज्यघटना आहे. आपल्या राज्यघटनेचं सार प्रिॲम्बलमध्ये झालेलं आहे आणि घटनाकारांनी मोठ्या दिस इज अ कॉन्स्टिट्यूशन which has been enacted by the people, for the people and given to the people. देशाच्या नागरिकांनी स्वतःकरता तयार केलेली आणि स्वतःला दिलेली अशी राज्यघटना आहे. And what it ensures, justice, social, economic, political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and opportunity, and fraternity while ensuring the dignity of citizens and the integrity and unity of the nation. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि एकता व बंधुत्व भाव या 4 पिलर्सवरती आपली घटना आधारित आहे. आणि आपण बघतो की घटनेने 3 संस्था निर्माण केलेल्या आहेत. मग ती विधिपालिका असो, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, कार्यपालिका असो, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा न्यायपालिका, देशाची ज्युडिशरी, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट्स. परंतु या सर्वांचं जे उद्दिष्ट आहे ते घटनेने जो न्याय सर्वांना एन्शुअर केलेला आहे, मग तो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, समानता, स्वातंत्र्य, या सर्व देशाच्या सगळ्या नागरिकांना जे जे आपण आपल्या घटनेद्वारे जे प्रॉमिस केलेलं आहे ते प्रॉमिस रियालिटीमध्ये आणण्याचं या तिन्ही पालिकांचं काम आहे. आणि विधिपालिका कायदे बनवते, कार्यपालिका त्यांना घटनेने जे कार्य दिलेलं आहे ते कार्य आणि कायद्याने जे कार्य दिलेलं कार्य आहे ते कार्य करण्याचं कार्य करते. आणि न्यायपालिका हे विधिपालिकांनी जे कार्य केलेले कायदे आहेत ते भारताच्या राज्यघटनेनुसार आहेत की नाही, आणि कार्यपालिका ही भारताच्या राज्यघटनेनुसार आणि देशाने जे कायदे बनवले आहेत त्या कायद्यानुसार करते की नाही यावरती अंकुश ठेवण्याचं काम करत असते. कार्यपालिका ही एका दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे, कारण की देशाच्या नागरिकांशी जर प्रत्यक्ष जर असा कोणाचा संबंध येत असेल तर तो म्हणजे कार्यपालिकेचा, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो. एक्झिक्युटिव्हमध्ये नुसतंच पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांना अभिप्रेत केला जाणार नाही, तर जो ग्राम लेवलवरती पटवारी आणि तलाठी हे काम करतो तोही हा एक एक्झिक्युटिव्हचा भाग आहे. आणि या कार्यपालिकेमध्ये आणि या देशाला अखंड ठेवण्यामध्ये जर सर्वात महत्त्वाचा कुठला जर रोल प्ले केला जात असेल तर तो म्हणजे सेंट्रल सर्व्हिसेसचा. आर्टिकल 312 द्वारे आपल्याला माहितच आहे की राज्य सरकारांना त्यांचे कर्मचारी नेमण्याचे अधिकार आहेत. आपली कॉन्स्टिट्यूशन आहे ती फेडरल स्ट्रक्चर आपण मानतो. सेंट्रल आणि स्टेट्स, राज्य आपले कर्मचारी स्वतः नेमू शकतात, केंद्र सरकार त्यांचे कर्मचारी स्वतः नेमू शकते. परंतु आर्टिकल 312 खाली 312 अन्वये ज्यामध्ये घटनेने निर्देश दिला आहे की जर नॅशनल इंटरेस्टमध्ये इफ इट इज फाउंड एक्सपिडियंट इन द national interest to constitute any all India services, the same shall be done by the resolution of the upper house by votes not less than 2/3, 2/3 बहुमत जर असलं. आणि त्यावेळेला ज्या 2 सेवा होत्या, इंडियन
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि इंडियन पोलीस सर्व्हिस या दोन आर्टिकल 312 त्यामध्ये सेव्ह करण्यात आल्या. आणि नंतर आपण बघतो की त्यानंतर बऱ्याचशा सेंट्रल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या निर्माण झाल्या. मग ते इंडियन फॉरेन सर्व्हिस असो, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असो, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असो. तर ह्या एकमेव सर्व्हिसेस आहेत की राज्यामध्ये सुद्धा राज्याचे अधिकारी म्हणून या सर्व्हिसेसमधले अधिकारी तिथे कार्य करतात. आपण बघतो की महाराष्ट्रातला आनंद पाटील तामिळनाडूमध्ये कलेक्टर आहे, तर तामिळनाडूमधला आरमुगम आपल्याकडे कलेक्टर असतो. नॉर्थचे IAF ऑफिसर, नॉर्थचे इंडियन फॉरेस्ट ऑफिसर्स महाराष्ट्रात कार्य करतात, तर महाराष्ट्रातले नॉर्थ ईस्टमध्ये करतात. आणि म्हणून देशाची जी अखंडता आहे ती अबाधित ठेवण्यासाठी सेंट्रल सर्व्हिसेस एक फार मोठं महत्त्वाचं काम करते. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असेल तर या देशाची, he said what is most important for me is not the destiny of the political parties nor the destiny of leaders, but what is paramount is the destiny of nation, and for the destiny of my nation all other things must fall below. आपण म्हणतो की डिवायडेड वी फॉल अँड युनायटेड वी स्टँड. आणि म्हणून देशाची जी युनिटी आहे त्या युनिटीमध्ये एक फार मोठा देशाला अखंड ठेवण्याची जी तार आहे ती म्हणजे सेंट्रल सर्व्हिसेस. आणि खऱ्या अर्थानं सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये सर्व राज्यांना जर योग्य असं प्रतिनिधित्व मिळालं आणि सर्व राज्यातले लोक जर देशभरामध्ये पसरले तर खऱ्या अर्थानं आपण अखंड भारताचं स्वप्न पूर्ण करू शकू. मगाशीच आनंद पाटलांनी सांगितलं की त्यांचे बॅचमेट आहेत दयानंद भारती, ते अडनावावरनं उत्तर भारताचे असतील, परंतु महाराष्ट्रातले 50 लोकांना जर त्यांनी त्यांचे कोविडच्या काळामध्ये त्यांना सेवा दिली असेल, त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, तर हे आपल्या देशाच्या एकात्मतेचं, अखंडतेचं खऱ्या अर्थानं त्याला आपण स्वरूप आहे असं म्हणू. या प्रसंगी मी जास्त भाषण करणार नाही. पाटील साहेबांना, मुळे साहेबांनाही सांगितलं मी की मी एक भारतीय राज्यघटनेचा विद्यार्थी आहे. मगाशी मला म्हणाले ते आवडलं की आम्ही विद्यार्थी राहू, शेवटपर्यंत विद्यार्थी राहू. कारण ज्या वेळेला कोणाला अशी धारणा आली की मला सगळं समजलं तर मला वाटते तो शेवटाचा प्रवासाची सुरुवात असते. आयुष्यामध्ये शेवटपर्यंत शिकायला लागतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटपर्यंत त्यांची ग्रंथसंपदा वाढत होते, शिकत होते. आणि मला आनंद वाटला की लवकरच 2-3 वर्षामध्ये कुठेतरी कलेक्टर म्हणून जातील त्या. आणि शिकण्याची, सतत शिकत राहण्याची जे आपल्याला समाजापासून मिळालेलं आहे ते समाजाला परत देण्याची भावना त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी व्यक्त केली. खरोखर मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो. आदित्य जीवने यांनी अतिशय आपल्याला कशा कठीण काळातून त्यांचा, ते म्हणाले रिवरती विश्वास करत नाहीत, परंतु सेकंड चान्स आहे. आणि मगाच सांगितल्याप्रमाणे की दिल्लीमध्ये असताना त्यांचे आईवडील वरोऱ्यात असताना इथल्या सर्व दिल्लीतल्या लोकांनी त्यांना मदत जी केली, ही जी भावना आहे ती खरोखर त्याला शब्दामध्ये तोल देण्यासारखं नाही. आपण याला सर्व्हिसेस म्हणतो,
मला खूप आनंद झाला आपल्या मनगत ऐकून, कारण की आपलं ट्रेनिंग होईल, ट्रेनिंग झाल्यावरती आपण कुठे कलेक्टर म्हणून जाल, कुठे डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट पोलीस म्हणून जाल, IFS फॉरेस्टमधले असतील तर DFO म्हणून जातील, IRS मधले इन्कम टॅक्समध्ये जातील, कस्टम्समध्ये एक्साईजमध्ये जातील, आणि कायद्याने अनेक पॉवर्स दिलेल्या आहेत. परंतु आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की पॉवर इज ऑलवेज कपल्ड विथ द ड्युटी. आणि जे आपल्याला अधिकार मिळालेले आहेत ते अधिकार गाजवण्यासाठी नसून ज्या समाजातून आपण आलेलो आहोत त्या समाजाला जे देणं लागतं ते देण्याकरता आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. मला काही अनुभव सांगता येतील. इथे गडचिरोली आपण पाहतो की अतिशय नक्षलग्रस्त असा जिल्हा आहे आणि तिथे आतापर्यंत पोलीस आणि तिथले नागरिक याच्यामध्ये प्रचंड असा संघर्ष होता. परंतु गेल्या एक 7-8 वर्षाच्या कालखंडामध्ये जे पोलीस अधिकारी तिथे आले, त्यांनी नाव घेणार नाही मी, जनतेला विश्वासात घेऊन आम्ही तुमचे दुश्मन नाही तर आम्ही तुमचे संरक्षण करण्यासाठी आहोत, आणि अनेक अशा डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स त्यांनी त्या नागरिकांसोबत सुरू केले. आणि आज आपण बघतो आहोत की गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, जो एकेकाळी फार मोठा नक्षलग्रस्त होता, हा नक्षलांच्या मुक्तीच्याकडे पाऊलवाट करत आहे. कोविडच्या काळामध्ये आपण वाचलं असेल की नंदुरबारला एक तरुण कलेक्टर होते आणि ज्यावेळेला ऑक्सिजनची खूप मारामारी होत होती तर त्यांनी अँटिसिपेट करून ऑलरेडी तिथे ऑक्सिजन प्लांट नंदुरबारमध्ये उभा केला होता, जेणेकरून नंदुरबार जिल्ह्यातल्या कुठल्याही कोविडच्या पेशंट्सना त्रास होऊ नये. अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट एरिया आहे, त्याचप्रमाणे मागे मी उत्तराखंडला गेलो होतो तर तिथल्या इंटिरियर एरियाजमध्ये तिथले जे IAS ऑफिसर्स आहेत, फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत, त्यांनी तिथल्या महिलांना, त्यांच्या महिलांचे बचत गट निर्माण केले आणि तिथे जे जे एक नवीन प्रकारचं, जसं आता फॅड निघालेलं आहे ग्लुटन फ्री डाएट, तर उत्तराखंडमध्ये रागी आहे, किंवा अनेक अशा प्रकारचे जे तिथल्या लोकल एरियामध्ये होणारे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सना डेव्हलप करून मग त्याला चांगल्या पद्धतीनं त्याचं प्रोसेसिंग करून एक महिलांना उपजीविकेचं साधन, आणि त्याचप्रमाणे आपल्या देशामधील जे विशिष्ट असे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सला प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं जे काम केलेलं आहे ते मला वाटते एक समाजाला जे देणं लागतं ते त्या ऋणदायित्वातून मुक्त करण्याची भावना त्यामागे आहे. You will be an important interface between the government and the citizens. कार्यपालिकेचा आपण चेहरा राहणार आहात, कारण की नागरिक काय डायरेक्टली चीफ सेक्रेटरी किंवा मंत्र्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, आणि म्हणून नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडविणं, त्या दृष्टीनं आपण जशी आपल्या भाषणात मनोगतात तळमळ व्यक्त केली, ती तळमळ जर सुरू ठेवली तर मला असं वाटते की आपला देश, जो आपण देशाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की राजकीय पॉलिटिकल जस्टिस तर आपण वन व्होट, वन पर्सन, वन व्होट अँड वन व्हॅल्यू याद्वारे आपण इन्शोर केलेला आहे. परंतु या देशामध्ये जर जर इकॉनॉमिक आणि सोशल जस्टिसबद्दल जर बोलायचं असेल तर परिस्थिती भयानक आहे.
49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच 25 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी जी घटनेचा फायनल मसुदा घटना समितीला सादर केला होता. त्यावेळेला म्हणाले ते की ऑन अ सोशल प्लेन our society is a society divided into 4 compartments, and the compartments are such that you can't travel from one compartment to other compartment. On an economic plane, we have the vast economic wealth concentrated into few hands, whereas the vast majority finds it difficult to meet two ends of at the day. आणि आपल्या हातून निश्चितच आपण बऱ्याच वेळेला विचार येतो की एकटा माणूस काय करू शकतो, परंतु म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे. आणि जर विचार केला तर एकटा माणूसही बरंच काही करू शकतो. मला माझ्या वकिलीतला एक प्रसंग आठवला. मी त्यावेळेला नागपूरला प्रमुख सरकारी वकील होतो आणि एक तिथले चांगले IPS अधिकारी होते. त्यांची खामगाववरून मालेगावला बदली करण्यात आली होती आणि कोर्टाने कोर्टाची कुठली तरी ऑर्डर होती की त्यांना कुठल्या तरी इन्क्वायरीसाठी त्यांना ठेवावं वगैरे म्हणून कोर्टाने स्टे दिला. आणि त्यावेळचे जे डायरेक्टर जनरल होते त्यांचा मला फोन आला की ही केस तुम्ही स्वतः लढा आणि हा स्टे व्हेकेट झाला पाहिजे. म्हटलं काय आहे एवढं काय विशेष. तर म्हणाले हा जो IPS ऑफिसर आहे त्याचं पहिलं प्रोबेशनरी पोस्टिंग मालेगावला होतं आणि मालेगाव इज नोन फॉर कम्युनल राईट्स. आणि ही इज अन ऑफिसर ज्याला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे लोक इक्वली रिस्पेक्ट देतात. आणि हा त्यावेळेला ते जस्ट राईट झाले होते आणि हा जर मालेगावला गेला तर राईट्स आम्हाला कंट्रोल करण्यात फार मोठी मदत होईल. तो व्हेकेट झाला आणि म्हणून आपण एक्झिक्युटिव्हमध्ये राहून मग ते IAS ऑफिसर असो IPS असो आपण समाजाप्रती जागरूक राहून समाजाची सेवा करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, इनोव्हेटिव्ह वेनी थोडाफार जरी आपण हातभार लावून देशाची सामाजिक आणि आर्थिक जी विषमता आहे ते दूर करण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न केला तर मला वाटते की आपलं जे विजन आहे की हा देश देर शॅल बी इक्वॅलिटी, देर शॅल बी नो डिस्क्रिमिनेशन आणि जो सोशल आणि इकॉनॉमिक जस्टिस आहे जो अजूनपर्यंत आपण जे लक्ष्य पूर्ण करू शकलो नाही तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक वाटचाल करू शकू. मी पुनश्च सर्व जे 18 आपले गुणवंत आहेत, सॉरी 22 गुणवंत आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून देशाचं देशाप्रती समाजाप्रती चांगली सेवा घडो, त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, त्यांची प्रगती व्हावी, त्यांच्या बरोबर देशाची समाजाची प्रगती व्हावी. आणि जे प्रशिक्षणार्थी इथे आलेले आहेत त्या सर्वांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही कसं चांगल्या रीतीनं या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन देशसेवेमध्ये सहभागी व्हावं यासाठी त्या सर्वांना शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा या प्रसंगी मला उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मुळे साहेबांचे आणि आनंद पाटलांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.